पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाच गाण्यात। जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप। जिल्हाधिकाऱ्याची संवेदनशीलता हरवली कुठे? शेतकरी पुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालेला असताना गार डोंगराची हवा गाण्यावर निर्लज्जपणे ठेका धरलेले हे आहेत धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार। पुन्हा पहा या जिल्हाधिकाऱ्यांनी कसा असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय। पुरानं शेती वाहून गेली आहे, पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, जनावरं मरून पडले, शेतकरी पुरता हवाल दिले। अख्खं मंत्रिमंडळ नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे, मात्र शेतकऱ्यांना तातडीनं मदत करून दिलासा देण्याच्या ऐवजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हे थेट तुळजाभवानी मंदिरातील सांस्कृतिक महोत्सवात नाच गाण्यात रमलेले आहेत। या धांगडधिंग्याचे तीव्र राजकीय पडसाद आता उमटले। ते अशोभनीय आहे आणि असंवेदनशीलपणाचं आहे। त्याच्यामुळं त्यांना एवढंच आव्हान आहे की हा महोत्सव तातडीनं थांबवा। मला वाटतंय त्याच्यामुळं आपण सुद्धा त्या महोत्सवाचा खर्च टाळून त्याच्याऐवजी ह्या पुरात अडकलेल्या लोकांना मदतीचा हात देण्यासाठी ती मदत स्वतःहून त्यांनी पुढे आणावी हीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। तिथले कलेक्टर जो नाच करत आहेत हा त्यांचा व्यक्तिगत नाच नाही तर राज्य सरकारचा नंगा नाच या महाराष्ट्रात जो चालू आहे तो उघड्या डोळ्यांनी बघण्याची दुर्दैवी वेळ आज महाराष्ट्रावर आलेली आहे। या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा आणि बडतर्फ करण्याआधी त्यांनी काय दिवे लावले आहेत याचा देखील त्यामध्ये उल्लेख करा। राज्यात एवढी विदारक परिस्थिती असताना आणि शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडलेला असताना हे अधिकारी नाच गाण्यात दंग होऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतायत का असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळेच या असंवेदनशील अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत महसूल मंत्री बावनकुळेंनी दिलेत। चौकशी करू त्यांची, त्यांचा पूर्ण रिपोर्ट मागितला डिव्हिजनल कमिशनरकडनं आणि डिव्हिजनल कमिशनरचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई करू। आधी संभाजीनगर जिल्ह्यात पंचनाम्यासाठी आलेल्या मंडल अधिकाऱ्याच्या धमकीमुळे शेतकऱ्यानं जीवन संपवलंय। दुसरीकडे अकोल्यातही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे 300 एकर शेतात पाणी घुसलं आणि आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांचा हा असंवेदनशीलपणा समोर आला। त्यामुळे सरकार उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर कठोर कारवाई करणार का असा प्रश्न आहे आणि ही कारवाई केवळ एका अधिकाऱ्यापुरती मर्यादित न राहता त्याचा धाक सगळ्याच या उद्दाम अधिकाऱ्यांना बसलाच पाहिजे। बालाजी सुरवसे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।